बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. आज आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्याभरात, महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या आनंदात आणि उत्साहात वारकऱ्यांच्या संप्रदायाची परंपरा सगळ्याच ठिकाणी मोठ्या आनंदात साजरी करताना पाहायला मिळाली. तर बीड जिल्ह्यामध्ये आज कार्तिकी आषाढी एकादशीनिमित्त प्रत्येक शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये आनंद सोहळ्यामध्ये सहभाग घेत आनंद घेतला. यावेळी बीड शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी यांच्या रूपवेशेत नक्कीच या वारकरी दिंडीमध्ये सहभागी होऊन या ठिकाणी दिंडीचा आनंद घेतला. आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठ्या भक्तिभावाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी नक्कीच गेलेली पाहायला मिळते आहे. गेल्या 1 महिनाभरापासून पायी दिंडीमध्ये वारकरी चालून आज विठ्ठलाच्या दर्शनाची आस त्यांच्या मनामध्ये आहे. आज जवळपास लाखोच्या संख्येने वारकरी भक्त विठ्ठलाच्या परिसरात म्हणजे पंढरपूर परिसरामध्ये सध्याला पाहायला मिळतो आहे. तर एकीकडं पंढरपूरमध्ये प्रचंड संख्येने वारकरी जमलेले आहेत, तर दुसरीकडे लहान मोठ्या शाळेमध्ये आनंद उत्साहात मोठ्या आनंदामध्ये वारकऱ्याच्या दिंडीच्या स्वरूपामध्ये आज विठ्ठलाचं दर्शन घेत या ठिकाणी शिक्षिका असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील यांनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेत मोठा आनंद उत्सव साजरा करत ही कार्तिकी आषाढी एकादशी आज मोठ्या आनंदात साजरी केली. बीड जिल्ह्यातील मोठ्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहात आज शिक्षकासह विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला आणि आषाढी एकादशीच्या या शुभमुहूर्तावर विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात आषाढी एकादशी आज साजरी करताना नक्कीच पाहायला मिळाली. यावेळी जी काही शिक्षक वृंद आहेत यांनी देखील या बाल विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी देखील या दिंडीमध्ये आनंद उत्सव साजरा करत नक्कीच या आषाढी एकादशीच्या निमित्तानं होणारी ही दिंडी सगळ्यांनाच आनंद देणारी ठरली. यावेळी नक्कीच बीड जिल्ह्यासह ग्रामीण भागात देखील मोठ्या आनंदात आज आषाढी एकादशीचं आगळं वेगळं आनंद उत्सव प्रत्येकाने या आपापल्या परीनं आपापल्या शाळेत, आपापल्या प्रभागामध्ये, आपापल्या गल्ल्यामध्ये, आपापल्या गावामध्ये नक्कीच करताना पाहायला मिळालं. त्यामुळं आषाढी एकादशीच्या निमित्तानं या भक्तिमय वातावरण नक्कीच झालं होतं. प्रत्येकाच्या मुखी हरी विठ्ठल नामाचा गजर, ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम ज्ञानोबा अशा वेगवेगळ्या अभंगासह प्रत्येकजण या गाण्यामध्ये तल्लीन होता, अभंगामध्ये तल्लीन होता. तर अनेक ठिकाणी शिक्षकांनी देखील मोठ्या आनंदात उत्साहात या दिंडीमध्ये सहभाग घेतला. नवीन सरस्वती शाळा आणि जुनी सरस्वती शाळा या दोन्ही विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदामध्ये आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं या निघालेल्या दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी सहभाग घेत बीड शहरातून एक आनंदाच्या वातावरणात दिंडी स्वरूपात या ठिकाणी प्रदक्षिणा घालत विठ्ठलाकडे साकडं घातलं आणि विठ्ठलाचं दर्शन घेतलं. या भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात सहभागी होत फुगड्यांचा देखील आनंद घेतला आणि या रॅलीच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या मुखामध्ये हरिनाम हरी विठ्ठल हे नक्कीच पाहताना पाहायला मिळालं. तर जुन्या सरस्वती शाळा आणि नवीन सरस्वती शाळा या दोन्ही विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात पालखीचं नियोजन यावेळी केलं होतं. यावेळी शाळेचे शिक्षक वृंद, नक्कीच पालक या रॅलीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाले आणि मोठ्या आनंदात विद्यार्थ्यांनी देखील या रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत ही आजची होणारी झालेली वारकरी दिंडी या रॅली मोठ्या आनंदात साजरी केली.